नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज जमिनींविषयी जे काही वाद सध्या कोर्टामध्ये पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये जास्तीत जास्त असे दावे, त्यापैकी एक दावा माझ्याकडे देखील आलेला होता. त्याबद्दलच मी जसं मागच्या व्हिडिओमध्ये माझ्याकडे असणाऱ्या केसेसबद्दलच मी सध्या चर्चा करतो आहे. आज देखील तशीच केस घेतलेली आहे, पण ही आहे दिवाणी स्वरूपातली. दिवाणी म्हणजे ज्या केसेस जमिनींशी संबंधित आहेत अशा. आता सध्या जमिनींचे भाव हे जसं जसं शहरीकरण वाढतं आहे, तसं तसं प्रत्येक खेडं हे शहर होण्याकडे आणि शहर हे आणखीन जास्त गर्दी वाढवणारी ठिकाणं, जसं की एक औद्योगिक क्रांती घडते आहे नव्यानं. त्यामुळे जमिनींचे भाव हे वाढतच जात आहेत. पण यातून होतंय काय? ज्या काही जमीन मिळकती या वडिलोपार्जित असतात आणि त्यामध्ये कायद्यामध्ये देखील बहिणींचा हा जो हिस्सा असतो, तो जितका मुलांना आहे तितकाच मुलींना देखील आहे. म्हणजे कायद्यासमोर सर्व समान आहेत. पूर्वी असं नसायचं. त्यामुळे कायद्यामध्ये कालांतराने बदल होऊन सर्वांना समान हक्क, म्हणजे मुलांइतकाच मुलींना, भावा इतकाच बहिणींना हक्क हा मिळालेला आहे. आणि अशा काही घटना घडतायत. जास्तीत जास्त आज मी बोलतोय त्या केसमध्ये देखील हक्क सोड बहिणींचा हा अजाणतेपणी करून घेतला जातो. या हक्क सोडामुळे बहिणींचा जो अधिकार आहे वडिलोपार्जित मिळकतीमध्ये, तो संपुष्टात येतो. आणि यानंतर जो काही भावाकडच्या कुटुंबामध्ये बहिणींना मिळणारा मान सन्मान, त्यांच्याशी असणारी वागणूक, यामध्ये देखील बदल होत जाताना आपल्याला दिसतो. तर कृपया हा जो व्हिडिओ आहे याला माहितीपर घ्या. म्हणजेच जर तुमचा काही वडिलोपार्जित मिळकतीमध्ये, इस्टेटीमध्ये हिस्सा असेल, तर आपल्याला फसवून तर कोणी हक्कसोड करून घेत नाहीये ना, कुठे आपल्या सह्या घेत नाहीये ना. तर मुलांना, आपल्या नातेवाईकांना याची माहिती द्या. अन्यथा आज जी केस मी डिस्कस करणार आहे याच्यामध्ये जसं आमच्या वादीला कोर्टामध्ये येण्यास भाग पाडले आणि आता त्याबद्दल आम्ही कोर्टामध्ये दाद मागतो आहोत. यामध्ये पैसा, वेळ, दुरावलेले नाते, ह्या सगळ्याच गोष्टी येतात. तर आपल्याबाबत असं घडू नये म्हणून ही प्रस्तुत केस मी आपल्यासमोर सांगतो आहे. वडिलोपार्जित जमीन मिळकतीमध्ये आमचे वादी या एक मुलगी, त्यांना 2 भाऊ आणि 2 बहिणी, असे मिळून हे 5 वारस या वडिलोपार्जित जमीन मिळकतीला होते. तर वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर या वारसांची नोंद 7/12 दप्तरी झालेली होती. आता एकत्र मिळकत असते, 7/12 वरती नोंद आहे,
फेरफारनं ती नोंद होते आणि बहिणी विवाहानंतर लग्नानंतर आपापल्या सासरी असतात. तर जी काही नोंद आहे मिळकतीवर जो ताबा असतो तो भावांचा असतो. भाऊ वही वाटत असतात त्या जमिनी आणि बहिणी देखील माहेरपणाला आल्यानंतर भाऊ तितक्याच प्रेमानं आपुलकीनं त्यांचा जो काही पाहुणचार करायचा असेल तो करतच असतो. आता तो करतो म्हणजे याचा अर्थ असा नाहीये की जमीन वही वाटतो म्हणून करतो किंवा बहिणींनी जमीन मागितली म्हणून याच्यामध्ये दुरावा यावा असं घडू नये. कारण आपल्याकडे जी परंपरा आहे रक्षाबंधन सारखा सण तर खास भावा बहिणींचं प्रेम व्यक्त करणारा आहे. आपण त्या बहिणीचं रक्षण सदैव करत राहू असं भाऊ त्या दिवशी वचनच देत असतो. पण जर अशा काही घटना भावा आणि बहिणींमध्ये घडतात की जिथं मग नात्यांमध्ये इतका वाईटपणा येतो की कोर्टाची पायरी चढावी लागते आणि जो काही त्यांच्यामध्ये प्रेमाचा जिव्हाळ्याचा नातेसंबंध असतो तो पूर्णपणे संपुष्टात येतो. तर या प्रस्तुत केसमध्ये असे 5 वडिलोपार्जित जमिनीला वारस होते. परंतु झालं असं म्हणजे जसं की पिक्चरची स्टोरी सांगावं असं की त्या बहिणीला हक्कसोड केला हे माहितीच नव्हतं आणि जेव्हा त्या बहिणीला आमच्या वादीला गरज पडली, आर्थिक गरज पडली म्हणून तिनं एकदा माहेरी सालाबादप्रमाणे जसं यात्रेला जत्रेला जात असते ती गेलेली होती आणि भावांकडे सहज विचारणा केली. तशा बाकीचे 2 बहिणी तिथे आलेल्या देखील होत्या. त्यांच्यासमोरच विचारणा केली की या वर्षीचं उत्पन्न शेतीतलं किती झालेलं आहे. सहज चर्चा म्हणून विचारणा केली. भावानं निश्चित त्याला जसं हवं होतं ते उत्तर दिलं नाही. मग एक 2-3 दिवसाचा पाहुणचार घेऊन बहीण निघत असताना भावाला आपल्या तब्येतीची अडचण सांगितली. मेडिकल उपचारांसाठी लागणारा जो काही खर्च असतो त्यामध्ये सध्याला अडचण आहे, पैसे थोडे हवे आहेत अशी मागणी केली. तर भावानं 1-2 मिनिटं चर्चा केली आणि घराच्या आतमध्ये गेल्यानंतर पत्नीला ही गोष्ट सांगितली आणि मग पत्नी बाहेर आल्यानंतर जसं की आमच्या या दाव्यामध्ये त्यांचं कथनच आहे की त्या बाहेर येऊन सरळ अशा म्हणाल्या की तुम्ही ज्या जमिनीमध्ये हिस्सा सांगत आहात आणि आमच्याकडून आता पैशांची मागणी करता आहात तर या गोष्टी काही घडणार नाहीत. कारण तुमचा जो काही हक्क होता जमिनींवरचा, बघा ही बहीण आमच्याकडे असणारी वादी ही 2008 साली यात्रेला गेलेली असताना हा प्रकार घडला. भावाच्या पत्नीनं ज्यावेळेस सांगायला सुरुवात केली की तुमचा आम्ही हक्कसोड केलाय, ही घटना बहिणीला या वादीला माहितीच नव्हती. त्यांनी हक्कसोड कधी करून घेतला होता तर तो हक्कसोड 1996 साली करून घेतलेला होता. मित्र आणि मैत्रिणींनो लक्षात घ्या, कायद्यामध्ये मुदत कायदा एक आहे की ज्यामध्ये तुम्हाला ज्या ज्या वेळेला अशा गोष्टी घडतात की तुम्हाला त्याच्यावरती जर कायद्यानुसार तुम्हाला मेहरबान कोर्टाकडून त्याच्यावरती जर हक्क आहे असं सांगायचं जरी असेल तर मुदत असते. तर मुदतीचा कायदा इथे बाधा येत असते. म्हणून आपल्या हक्कांविषयी नेहमी जागरूक राहा. जसं की आम्ही या केसमध्ये आता सध्या समजावून देत आहोत. म्हणजे आता तुम्हाला असा प्रश्न पडेल की एवढ्या वर्षानंतर या गोष्टी कोर्टामध्ये टिकतात का वगैरे. तर या डिटेलमध्ये आता सध्या फक्त सांगू शकत नाही. कारण फक्त केस समजावून देत आहे की भावा बहिणींमध्ये हक्कसोडमुळे किती वितुष्ट येतं. तर फक्त एका वाक्यात सांगेल की प्रत्येक ज्या वेळेस मुद्दा उपस्थित झालेला असतो त्याचं समाधान मेहरबान कोर्टासमोर आपण करून द्यायचं असतं की तुम्हाला त्या गोष्टीचं ज्ञान कधी झाले.
डिटेलमध्ये या गोष्टीवरती व्हिडिओ नक्कीच बनवेल, पण तूर्तास या केसवरती बोलूयात. तर भावाच्या पत्नीनं जेव्हा असं सांगितलं की 96 सालीच तुमचा आम्ही काय केलेला आहे, हक्क सोड करून घेतलेला आहे. आता सदरच्या मिळकतींवरती तुमचा कुठल्याही प्रकारचा हक्क राहिलेला नाही. आता हे समजल्यानंतर सदर आमच्या ज्या वादी आहेत त्यांना मानसिक धक्काच बसला की ज्या भावाला आजपर्यंत आपण वडिलांच्या जागेवरती समजतो, जो आपल्याला आत्तापर्यंत चांगल्या पद्धतीनं सांभाळतोय असं वाटत होतं, त्यानं तर 1996 सालीच भावाच्या पत्नीच्या म्हणण्यानुसार हक्कसोड केलेला आहे. म्हणजे थोडक्यात फसवणूक केलेली आहे. आणि मग त्याच्यानंतर आमच्या वादी यांच्या मुलीला त्यांनी ही सर्व माहिती दिली आणि मग तिथून पुढे या केसचा प्रवास सुरू झालेला आहे की सातबारा पत्रके नोंद झालेली आहे, ते उतारे जमवणं, फेरफार जमवणं आणि मग केस फायलिंग होणं. मित्रांनो, यामध्ये आता सध्या केस ही पेंडिंग आहे. याच्यावरती आपण कोर्टामध्ये ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या मांडतो आहोत. याच्यामध्ये साक्षी तपासल्या जाणार आहेत. दस्त हा खरा की खोटा याच्यावरती देखील मेहरबान कोर्टामध्ये सगळ्या गोष्टी तपासल्या जातील. परंतु ज्या पद्धतीनं आपण विश्वास ठेवतो आणि विश्वास ठेवल्यानंतर अचानकपणे जर तुम्ही जर बहीण असाल, मुलगी असाल आणि तुमच्या परस्पर म्हणजेच तुम्हाला माहिती न होता अशा गोष्टी जर काही तुमच्याबाबत घडल्या तर निश्चित या गोष्टी तुमच्या दृष्टीनं चुकीच्या आहेत. म्हणून ही केस सांगण्याचं प्रयोजन किंवा हेतू माझा तोच, तुमची जर वडिलोपार्जित मिळकत असेल तर त्या मिळकतीमध्ये असं काही घडलं तर निश्चित तुम्ही आपल्या हक्कांविषयी जागरूक राहा. सध्या जमिनींचे भाव गगनाला भिडलेले आहेत. तुम्ही जर तुमच्या हक्कांविषयी, तुमच्या नोंदींविषयी जर जागरूक राहिला नाहीत तर तुमच्याही हक्कांवरती गदा येऊ शकते, जसं आत्ता या केसमध्ये आमच्या वादीच्या बाबत घडलेलं आहे. मेहरबान न्यायालय ठरवल त्यावेळेस आम्ही त्या न्यायालयांच्या गोष्टी पूर्ण तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. पण सध्या या केसची एवढीच माहिती द्यायची होती की जर हक्कसोड करत असेल भाऊ तुम्हाला पूर्ण माहिती न देता तर कृपया कुठेही अशा पद्धतीनं सह्या करू नका. धन्यवाद.